सभापती महोदय माझी विनंती आहे, मी एकटाच आहे वक्ता बोलणारा, किमान मला 10-15 मिनिटं तरी बोलू द्या सभापती महोदय। मला एक सगळ्यात महत्त्वाचा विषय मला आपल्या माध्यमातून सांगायचा आहे की मराठवाड्यामध्ये साधारणतः 1 जानेवारी ते 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत किती हत्या झाल्या सभापती महोदय? 112 छत्रपती संभाजीनगर मध्ये, 32 जालन्यात, परभणीमध्ये 45, हिंगोलीमध्ये 33, नांदेडमध्ये 90, बीडमध्ये 108, लातूरमध्ये 47, धाराशिवमध्ये 70। मला वाटतं इतक्या प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांनी स्वतःचं जीवन त्या ठिकाणी संपवलंय। सभापती महोदय माझी विनंती आहे की आपण बघितलं असेल शेतकऱ्याच्या खताला जीएसटी आहे, शेतकरी जे कुठल्या औषधं त्या ठिकाणी वापरतोय त्याला जीएसटी आहे, पण जीएसटीचा परतावा शेतकऱ्यांना कुठून घ्यायचा सभापती महोदय? शेतकरी हा शेवटचा उपभोक्ता आहे, त्याला जीएसटीचा परतावा त्या ठिकाणी घेता येत नाही। म्हणून माझी विनंती आहे केंद्र सरकारला की जीएसटी जो शेतकऱ्याच्या खतावर, बियाण्यावर, त्या ठिकाणी तणनाशकावर लावला जातो तो जीएसटी त्या ठिकाणी कमी करावा, रद्द करावा, ही माझी कळकळीची विनंती सभापती महोदय आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला त्या ठिकाणी आहे। सभापती महोदय मला आपल्याला सांगायचंय की धाराशिवसाठी सगळ्यात महत्वाचा आई तुळजाभवानीचं जे तीर्थक्षेत्र आहे ते रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी, सभापती महोदय मला थोडासा वेळ द्या सभापती महोदय, रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी सोलापूर, तुळजापूर, धाराशिव हा रेल्वे मार्गाची घोषणा सभापती मध्ये 2014 ला झाली होती। 2019च्या नंतर जवळपास 3200 कोटी रुपयाची त्या ठिकाणी आवश्यकता ह्या रेल्वे मार्गासाठी आहे। सभापती महोदय राज्य सरकारने निम्मा खर्च उचलण्याची हमी त्या ठिकाणी केंद्र सरकारला दिली आहे, पण दुर्दैवानं 1 रुपयाची तरतूद त्या ठिकाणी राज्य सरकारने ह्या प्रकल्पाच्या बाबतीत केली नसल्यामुळे केवळ तुळजापूर पासून धाराशिव पर्यंतच्या रेल्वे मार्गाचं काम चालू आहे, पण तुळजापूर पासून सोलापूर पर्यंतच्या रेल्वे मार्गाचं टेंडर अद्यापर्यंत त्या ठिकाणी अंतिम झालेलं नाही। आणि त्याच्यामुळे जे स्वप्न आहे सोलापूर, तुळजापूर, धाराशिव आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी जोडण्याचं ते स्वप्न त्या ठिकाणी अपुरं राहतंय। सभापती महोदय मला माझ्या मतदारसंघातल्या फक्त 2 मागण्या मला तुमच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या समोर ठेवायच्यात। सभापती महोदय आमच्याकडं कनेक्टिव्हिटी रोडची चांगले, धुळे सोलापूर त्या ठिकाणी हायवे आहे, सुरत चेन्नईचा महामार्ग सुद्धा त्या ठिकाणी भारतमाला प्रोजेक्ट मधनं बाहेर आल्यामुळं त्याला वेळ लागतोय, पण माझी विनंती आहे की त्याला सुद्धा लवकरात लवकर मंजुरी द्यावी। आणि मला वाटतं हे सगळे महामार्ग झाल्याच्या नंतर धाराशिव एमआयडीसी मध्ये एक लॉजिस्टिक पार्क त्या ठिकाणी केंद्र सरकारनं उभा करावं, ही माझी त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला त्या ठिकाणी सभापती महोदय कळकळीची विनंती आहे। आणि त्याचबरोबर धाराशिव शहरासाठी जी सुरत चेन्नईचा ग्रीनमेंट अलाइनमेंट जी त्या ठिकाणी अजून प्रलंबित आहे, त्या ठिकाणाहून वैरागपासनं धाराशिव जिल्ह्याला जोडण्यासाठी, धाराशिव शहराला जोडण्यासाठी एक स्पर रोडची मागणी त्या ठिकाणी मी नितीनजी गडकरींकडे केली आहे, त्याला सुद्धा त्या ठिकाणी मान्यता द्यावी, ज्याला 1365 कोटी रुपयाची आवश्यकता आहे। ही सुद्धा माझी विनंती आपल्या माध्यमातून सन्माननीय केंद्र सरकारकडे सभापती आहे। त्याचबरोबर